6व्या शेड्यूलनुसार ते प्रचार करतायत आणि ज्यांनी घटनेचं रक्षण केलं पाहिजे संविधानाचं ते सर्वोच्च न्यायालय तारखावर तारखा देत हे आश्चर्यकारक आहे। म्हणूनच संविधान रक्षणाची लढाई या लोकसभा निवडणुकीत लढली जाते। त्यांना घटनाबाह्य सरकारचा व घटनाबाह्य पक्षाचा जाहीरनामा कशा करता पाहिजे? पैसा फेको तमाशा देखो हा त्यांचा जाहीरनामा आहे ना। हेलिकॉप्टर मधून खोके पेटी उतरवायच्या, पोलिसांच्या गाड्यातून पैसे वाटायचे, लाखो मतं विकत घ्यायच्या योजना करायच्या, रेटून खोटं बोलायचं हा त्यांचा जाहीरनामा। याच्या पलीकडे त्यांचा जाहीरनामा नव्यानं निर्माण करण्याची गरज नाही। नाही अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। चोर ये चोर बोल रहा है जिसने पार्टी पर डाका डाला है, ये बोल रहा है। चोरी की ये मान्य किया। ये कैसे लोग हैं जिस पार्टी चोरी की? चोर कौन है? चोर को मदद किसने किया? चोर को मदद करने वाले प्रधानमंत्री, गृहमंत्री, चुनाव आयोग, ये तो चोर के साथीदार है ना, चोरों के सरदार है। और यही बोल रहे, इसीलिए तो हमको ये देश में परिवर्तन लाना है और संविधान की रक्षा करनी है। पार्टी नहीं संभाल सकते, देश क्या संभालेंगे, उनको वोट मत दीजिए। देखिए, अच्छी बात कही। पार्टी हमने पूरी तरह से संभाल ली है और 4 जून को पता चलेगा पार्टी कौन है, शिवसेना कौन है, राष्ट्रवादी कांग्रेस कौन है और बीजेपी कहाँ है। ये 4 जून को पता चलेगा। मोदी जी प्रियंका सेना है कि जो नकली शिवसेना है उसका विलय हो जाएगा कांग्रेस में चुनाव के बाद, नक्कीच देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या रोड शो साठी जे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत त्यांच्यासाठी दुपारी 12 वाजल्यापासून मुंबईचे रस्ते, मेट्रो ट्रेन्स, रेल्वे, कार्यालय हे सगळं बंद केलं। लोकांचे किती हाल झाले। निवडणूक आयोग आहे कुठे? आचारसंहिता आहे कुठे? कोणासाठी? अशा प्रकारे प्रचार या देशात कधी झाला नव्हता की एका व्यक्तीनं प्रचाराला यावं आणि त्याचा प्रचार सुरळीत व्हावा म्हणून सर्वत्र रस्ते बंद करण्यात आले, लोकांची गैरसोय करण्यात आली। ज्या रस्त्यावर 17 लोकांचा मृत्यू झाला होर्डिंग पडून, तेथे प्रधानमंत्री रोड शो करतात, यासारखी अमानुष गोष्ट नाही। सर्वत्र महाराष्ट्रात आणि देशामध्ये सर्वत्र हा मोठ्या प्रमाणात विरोध नरेंद्र मोदी आणि अमित शहाना होतोय। 4 जून नंतर भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व राहील की नाही या देशात आणि महाराष्ट्रात हा आमचा पुढला मोठा प्रश्न आहे। पण विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला सन्मानाचं स्थान मिळावं अशी आमची भूमिका आहे। ममता बनर्जी ने कहा है कि इंडिया अलायंस की अगर केंद्र में सरकार बनती है तो बाहर से समर्थन देंगी, इस पर क्या कहेंगे आप? ठीक है, ममता जी हमारी दीदी है, ममता जी भी हमारे साथ लड़ाई में शामिल है। वो भी नरेंद्र मोदी, अमित शाह की तानाशाही के खिलाफ अकेली लड़ रही है। वो हमारे साथ ही रहेंगी, चाहे अंदर हो या बाहर हो। ममता जी हमारी दीदी है और वो दीदी ही रहेंगी। इंडिया अलायंस की एक बड़ी रैली मुंबई में है, कौन कौन से नेता आ रहे हैं? पापाची आघाडी आहे, काँग्रेस पापाची नाही, यांच्या बापाची आहे। बाप कोण आहे आणि पाप कोणा कळेल, यांच्या बापाची आहे।